उकडीचा मोदक बनवताना तांदळाच्या पिठाची उकड कशी घ्यायची ज्यामुळे मोदक आपला छान बनेल हे आज आपण बघूया। इथे मी तांदळाची पिठी बनवताना इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ दोन्ही एकत्र वापरलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवायचे आहेत आणि मग गिरणीवर बारीक दळून आणायचे आणि मोदकासाठी आपण जेव्हा हे पीठ घेतो तेव्हा ते चाळून घ्यायचं आहे। 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। समप्रमाणात पीठ आणि पाणी घ्यायचं आहे। कढईमध्ये हे पाणी घातलं आहे, पाण्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं आहे, त्यामुळे मग पारीला चव छान येते। 1 चमचा साजूक तूप घालायचे। पाण्याला थोडी थोडी उकळी यायला लागल्यावर तांदळाची पिठी हळूहळू पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। आता तांदळाची पिठी छान पाण्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवूनच कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटासाठी वाफ घ्यायची आहे। 2 मिनटं झाल्यावर गॅस बंद करायचा आहे, पण कढईवरचं झाकण तसंच ठेवायचं आहे, म्हणजे त्या वाफेवरती उकड आत शिजत राहते। 5 मिनटं झाल्यानंतर उकड आपण ताटलीत काढून घेऊया। उकड खूप गरम आहे, त्यामुळे आपण वाटीच्या सहाय्याने सगळ्यात आधी उकड थोडी मळून घेऊ। गरज वाटल्यास हाताला तुम्ही थोडंसं तूप लावून उकड मळू शकता। उकड आता इथे थोडी थंड झाली आहे, त्यामुळे मी हाताने मळून घेते आहे। खूप एक्स्ट्राचं पाणी लावून उकड मळायची नाही, नाहीतर मग पातळ उकड होते। हे बघा, आपली आता इथे उकड खूप छान मळून झालेली आहे। 5 ते 7 मिनटं कंटिन्यूअस आपल्याला उकड मळून घ्यायची आहे, तरच मग आपली मोदकाची पारी छान तयार होते, तिला क्रॅक जात नाही। इथे तुम्ही बघू शकता खूप छान मऊसूत अशी तांदळाची उकड आपली तयार झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे।